पहिल्यांदा मला राजे सराई म्हणाले, की "ताई पावलं कशाची आहेत? ओली ओली आहेत. ती नक्की कशाची आहेत आपण बघून घेऊया. नंतरच साफ करू." तर आज हे झाल्यावरती माझी आई मला सांगते, "बघ तुला आणायचं होतं ना पादुका, बघ स्वामी स्वतः आले तिकडे त्यांचे चरण घेऊन." नमस्कार मित्रांनो, मी आकाश म्हात्रे आणि तुम्ही पाहताय अक्कू म्हात्रे युट्यूब चॅनल. मित्रांनो, थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आज नक्की काय चमत्कार झाला, आज नक्की काय घडलंय उरणमध्ये. मित्रांनो, आपण आलो आहोत उरणमधील आनंद नगर या मठामध्ये, जिथे सकाळी एक असा चमत्कार घडला. स्वामींचे पादुका, स्वामींची पावलं चक्क आपल्याला दिसत आहेत. आणि या सगळ्या गोष्टी कोणी पाहिल्या, कशा पाहिल्या, कोणाला पहिलं दिसलं, या सगळ्या गोष्टी आपण या ब्लॉग मध्ये कव्हर करणार आहोत. ब्लॉग खूप इंटरेस्टिंग, खूप छान, खूप आनंदमयी असा ब्लॉग होणार आहे. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा. सो चला, विदाउट एनी वेस्टिंग टाइम, लेट स्टार्ट द ब्लॉग, लेट स्टार्ट द व्हिडिओ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर मित्रांनो, आपण आलो आहोत स्वामी समर्थ मठ आनंद नगर येथे, जिथे चक्क इथे बघा, हे जे आहे, हे जे सजवलेलं आहे, ते सजवण्यामागे काहीतरी कारण आहे. काहीतरी कारण असल्याशिवाय हे सजवणार नाही. आपण बघू शकतो या बाजूला स्वामी समर्थ महाराजांची पावलं ही दिसत आहेत. हे बघा, मी खूप झूम करण्याचा आणि खूप डिटेलमध्ये दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय, पण कॅमेरामध्ये जेवढं कॅप्चर होऊ शकतं तेवढं कॅप्चर होतंय. आणि या सगळ्या गोष्टी कोणी पाहिल्या, पहिलं कोणाचं लक्ष गेलं आणि पहिलं कोणाला या पादुका दिसल्या, या सगळ्या गोष्टीची आपण माहिती घेणार आहोत. आता 6:30 वाजता मित्रांनो आरती होणार आहे. 6:27 झाले, 3 मिनिटांमध्ये आरती सुरू होईल. आधी आरती घेऊया, त्यानंतर या सगळ्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया. मित्रांनो, आपण बघू शकतो बरेचसे लोक स्वामी समर्थ महाराजांच्या जे पादुका आहेत त्या पादुकांचा फोटो काढून घेऊन जात आहेत घरी दाखवण्यासाठी, कारण हा एक चमत्कारापेक्षा कमी नाही. आता जस्ट आरती संपलेली आहे. आपण थोड्याच वेळामध्ये त्याबद्दलची माहिती घेणार आहोत. कोणाला पहिले दिसले स्वामी समर्थांच्या पादुका, कशाबद्दलच्या काय काय आपल्याला माहिती मिळते, ते सगळ्या गोष्टी आपल्याला या ब्लॉगमध्ये. स्वामी समर्थ आपल्याला सगळ्यांना आता एक माळ जपायची आहे, तर सगळ्यांनी आता आसनावरती बसून घ्यायचं आहे. त्याचा उद्देश असा आहे का स्वामी आपल्याकडे प्रगट झालेले आहेत, प्रत्यक्ष स्वामी आलेले आहेत आणि स्वामींचा दर्शन आपल्याला मिळालेलं आहे. त्यामुळे आपल्याला एक माळ जपायची आहे आणि नामस्मरण करायचं आहे, श्री स्वामी समर्थ. सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आपल्या मठामध्ये इतकी मोठी गोष्ट झालेली आहे, आपल्याला माहितच आहे. त्याबद्दल तुमचं काय मत आहे, त्याबद्दल आधी मला जाणून घ्यायचं आहे की स्वामींनी जी प्रचिती दाखवली आहे त्या प्रचितीबद्दल तुम्हाला काय वाटतं. कारण सगळ्यात जास्त स्वामींची सेवा, स्वामींच्या सोबत तुम्ही असता आणि स्वतः स्वामींनी इतकी मोठी प्रचिती करून दिलेली आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला जाणून घ्यायचं. ताई, पहिले तुम्ही सांगा. आता माझा आनंद गगनात मावत नाही. आता अजून दुसरे शब्दच सापडत नाहीत. जिथे मला स्वामींची पादुकाची स्थापना करायची होती तिथे साक्षात स्वामी स्वतः चालून आले. तर माझ्याकडे आता शब्दच नाही आहेत अजून काय, ते म्हणजे ते आय कांट एक्सप्रेस मायसेल्फ. स्वतः स्वामी स्वतः इथे येऊन गेले, त्याच्याशिवाय दुसरा आनंदच नाही. मी काही दुसरा विचारच करू शकत नाही. सगळ्यात आधी पाहणारी व्यक्ती कोण आणि
कोण आहे त्याबद्दल थोडं हा, सांगा. ह्या दीपिका ताई आहेत आमच्या, त्यांनीच पाहिलं 1 मिनिट. ताई, मला जाणून घ्यायचं आहे की सगळ्यात पहिले जेव्हा तुम्ही पाहिलं तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय होती, तुम्हाला काय वाटलं आणि कसं काय तुमचा अनुभव काय होता? पहिल्यांदा मला राजेश सराई म्हणाले की ताई पावलं कशाचे आहेत आणि ओली ओली आहेत ती नक्की कशाची आहेत आपण बघून घेऊया नंतरच साफ करू. म्हटलं तुम्ही लक्ष घाला मला म्हणाले राजेश सर. तर मी लक्ष घातल्यानंतर माझ्याकडे मावशी कामवाली मावशी आणि राजेश सर बघायला लागले का. तर मी बघितल्यानंतर ही पावलं कशाची आहेत हे तुम्हाला समजलं का. तर म्हटलं नाही. म्हटलं ही पादुका स्वामींची आलेली आहे. मला एवढं सकाळपासून हे झालेलं आहे आनंद पण झाला आहे आणि मला काय बोलू आणि काय नको ते झाले आली. आणि स्वामीच्या अक्षरशः समोर गेली. स्वामी तुम्ही आमच्यापर्यंत आलेत हे खूप आमचे भाग्य आहे म्हणजे सर्वांचेच. खरंच ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे हा. आपल्या सगळ्यांसाठी. हो. आणि प्रत्येक ठिकाणी स्वामी चमत्कार दाखवतच असतात, पण ते चमत्कार आपल्याला समजले पाहिजेत, आपण त्या चमत्काराला अर्थ दिला पाहिजे, अशातली गोष्ट आहे. हो हो. तर तुम्हाला काय म्हणायचं याच्यावरती? तर दररोजची प्रमाणे सकाळी 6:30ला मी देऊळ उघडते, पूजापाठ करतो, निघून जातो मी नंतर तसं मी सकाळी नजर मारून गेलो. मला का ते का समजलं नाही काय आहे की मला पण काय एवढं हे वाटलं नव्हतं हे स्वामीच्याच पादुका असतील म्हणून. मी असं बघितलं, मी निघून गेलो. नंतर तो लादी पुसायला झाडू मारले, एक ताई येते, ते आले, ते झाडू पण मारले, लादी पण पुसली. तरी पण ते नंतर परत बोलते ताई बोलते राजेश बोलते असंच दिसते. मग आता ताई फोटो वगैरे पुसत होती, सेवा दररोजप्रमाणे इथं सकाळी सेवा करतात. मी बोलत ताई तुम्ही बघा आम्हाला काय ह्याच्यातलं का कळत नाही. मी स्वतः आले, नाही बोलते स्वामीचंच पादुका आहे. राजेश बोलते तुम्ही बाजूला सगळेजण स्वच्छ केली त्या जागा, स्वतः पूजा केली. नंतर आपण ठेवूया. आता आपण काय डिसिशन घ्यायचं नाही, लोक बघतील, लोक काय डिसिशन घेतील त्याच्यावरती सगळा सेवकर येऊन दे. स्वामी तेवढा बघतात ते येतील, ते सांगतील काय आहे काय नाही म्हणून. प्रकृती ते गाडवतील. बोलू मग कोणाला आम्ही काय सांगितलं नाही. आम्ही पाया पडला आणि नमस्कार करून घेतला. आमचं काम प्रत्येकानं सगळेजण बघून गेले. सगळेजण बोलतो स्वामीचेच पाय म्हणून सांगितलं. मग आता आपलं स्वप्नताई आहे, ते बघितले, ते बोलतात नाही त्यांच्या घरात सगळ्या येऊन दर्शन केले. बरेच लोक येऊन दर्शन करून आतापर्यंत गेले. सगळ्यांची मन तृप्त झालं ते बघून. स्वामीचं ॲक्च्युली दर्शन झालेलं म्हणून. ॲक्च्युली आम्हाला इथे पादुका आणायचा होता. स्वप्नताईने पहिलाच सुचवला होता आणि राजमाता स्वप्नताईने आपण अक्कलकोटला जाऊ, तिथे ते ओळखीचं आहे त्यांच्या थ्रूने आपण करू म्हणून म्हणत होते. जाम यांची इच्छा होती आणायची. की स्वामीच पहिले त्याच्या येऊन गेले, ठेवून गेले त्यांच्याच कृपाने. हे सगळा स्वामीचं हे चांगल्या प्रकारे चांगला घडलेलं आहे इथे आणि चांगला अनुभव आला आम्हाला. त्यांची सेवाची सगळ्यांना हे अन्नदान भेटलं आम्हाला. माझा भाऊ राज म्हात्रे यांचा वाढदिवस असतो 12 जानेवारीला. तर दरवर्षी तो वाढदिवस तिथे स्वामी समर्थ, जिथे स्वामी समर्थांनी हे घेतलेले आहेत, समाधी घेतली चोळप्पा, तिथे आम्ही पूजा करतो. ब्राह्मण जेवण सगळं तिकडे असतं. तर तिकडचे जे यांचे 5वे वंशज आहेत अनुप गुरुजी, ते खूप ओळखीचे आहेत. म्हणजे भावाशी त्याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट होतो, बोलणं बिलणं. तर त्याला जेव्हा समजलं की हे मठ आहे आमचं सगळं आहे, तर त्यांनी माझ्या भावाला माझ्या वहिनीला विचारलं मग ते कोण बघतं कसं काय. तर मग त्यांनी मला हाक मारलं की तुम्ही नेक्स्ट टाईम ताईला घेऊन या, मला तिच्याशी बोलायचं आहे. म्हणून त्यांनी आम्हाला देवळामध्ये नाही मठामध्ये, त्यांनी डायरेक्ट त्यांच्या घरी बोलवलं. ताई कसं आहे काय आहे म्हणजे तू एवढे. तर मी सांगितलं हो मी आहे, बाकी माझे सगळे हे जे देवीचे जे 9 हात असतात तसे हे माझे हात आहेत सगळे. तर मग कसं करते काय करते म्हणजे दादा मला ना तिथे पादुकांचं हे ठेवायचं आहे, माझी खूप इच्छा आहे. मग कसं काय होणार. तर त्यांनी मला सांगितलं की एक 5 दिवसाची 3 दिवसाची 2 दिवसाची पूजा आहे. मी दोघांना घेऊन येईन, तुला आम्ही सगळं डिटेल्स देईन की तू कसं पादुका परमनंट तिथे ठेव आणि मी स्वामींचे तिचे जे ॲक्च्युअल पादुका आहेत ओरिजिनल ते मी घेऊन येईन. आणि जसं आपण गणपतीमध्ये गणपती स्थापना केल्यावरती प्राण प्रतिष्ठा करतो तसं आम्ही ते करू. मग तू मला कसं काय ते डिटेल्स सांग, म्हणजे मॅनेजमेंटशी बोलून तुमच्या सगळ्या सेवेकरांशी बोलतो. मी बोलले हो दादा मी सांगीन. यावर्षी आम्ही गेलो तर तरी त्यांनी ते विचारलं काय ताई काय विचार केला. मी अजून माझं बोलणं चालू आहे. मग ते कसं एकदा स्थापना झाली की त्याचं सगळं व्यवस्थित करायला लागतं ना सकाळपासून. तर माझी तेच मध्ये थोडीशी चिडचिड पण चाललेली. तर आज हे झाल्यावरती माझी आई मला सांगते बघ तुला आणायचं होतं ना पादुका, बघ स्वामी स्वतः आले तिकडे त्यांचे चरण घेऊन. या सगळ्या गोष्टी तुम्ही अक्कलकोटला कळवल्यात का? हो हो हो
त्यांचं काय मत होतं? अनुप गुरुजींना आम्ही हे व्हिडिओ आणि त्यांचे फोटो पाठवले आहेत. बरं. त्यांनी पण बोलले की बाबा खरोखर म्हणजे स्वामींनी तुम्हाला एकदम मनापासून आशीर्वाद दिला, स्वतः ते आले म्हणजे ती फार मोठी गोष्ट आहे, बरोबर. खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर. त्यांना आम्ही अनुप गुरुजींना ते पाठवलं, पण माझ्या वहिनीने लगेच सेंड केले त्यांना ते. म्हणजे ना तुम्ही म्हणजे तुमची पूजा ती मनापासून ब्रह्मांड नायकाने तुमची पूजा ती एक्सेप्ट केलेली आहे, काय नाही सगळं व्यवस्थित होईल. मग तू काय अजून मी बघ ठीक आहे, मॅनेजमेंटशी आणि माझं अजून बोलणं चालूच आहे ना, असून दे ताई, पहिली प्रचिती तर तुला आली आहे, ती पण लवकर प्रचिती तुम्हाला येईल. नक्कीच नक्कीच. आपल्या नॉर्मल पायांपेक्षा ते पादुका खूप मोठ्या आहेत, खूप भव्य आहेत. आणि मी सुद्धा अक्कलकोटला फेरी मारलेली आहे. स्वामी जिथून यायचे त्या ठिकाणचा दरवाजा हा आपल्या हाईट पेक्षा खूप उंच आहे. म्हणजे स्वामींची उंची किती असेल ते आपल्याला त्यावरनं कळतं. आणि त्या व्यक्तीचे पायाचे ठसे किती मोठे असू शकतात ते आपल्याला कळतं. आणि खरंच या बाजूला जे पायाचे ठसे आहेत मित्रांनो, ते तेवढेच मोठे आहेत. तुम्ही क्लिप बघू शकता. जे बरेचसे लोक आहेत, बरेचसे भाविक आहेत जे ते पादुका पाहण्यासाठी आलेले आहेत. आणि खरंच या मठाला इतकी मोठी प्रचिती लाभलेली आहे. तुम्हाला जर इथे यायचं असेल तर ऍड्रेस नक्की मी देणार. याच्या आधीचे पण व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत. कोणी बांधलं मठ, कसं बांधलं मठ, याबद्दलची पूर्ण माहिती मित्रांनो या सगळ्या व्हिडिओमध्ये आहे. त्या व्यतिरिक्त ताई तुला काय म्हणायचं असेल तर प्लीज, कारण या सगळ्या गोष्टी तुझ्या मार्फतच लोकांपर्यंत पोहोचतील. जेवढं तू एक्सप्लेन करू शकतेस तेवढं एक्सप्लेन. नाही मी त्यांच्या समोर मी काहीच नाही रे बाबा. ते सगळे करत ते सगळे तेच आहेत, ते ब्रह्मांड नायक आहेत. नक्कीच हा, नक्कीच. तर आम्ही आमची सेवा करतो मनापासून, ते मनापासून एक्सेप्ट करतात, हे आमच्यासाठीच भरपूर आहे. बाकी आमची काही नाही. आणि त्यांचा कामं होत नाहीत, अडीअडचणी असतील ती लोक पण येतात. मग आम्ही सरळ सांगतो आम्हाला नको, त्यांना सांगा तुमचं काय प्रॉब्लेम त्यांच्यापर्यंत जाऊन द्या. आणि नंतर मग ते येतात पण भेटायला की ताई माझं हे काम झालं, हे सांगितलं स्वामींना, ते काम झालं. म्हणजे चला तुम्ही बोललात आणि झालं ना म्हणजे नक्कीच आहे. म्हणजे विश्वास ठेवा, कारण का मी मागच्या वेळी पण तुला जसं बोललेली की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. और हम गया नाही हम जिंदा आहे. हे स्वामींचे हे जे आहेत ना हे खरोखर आहेत, ते आहेच. ते तुम्हाला किती ते परीक्षा तुमचे भरपूर बघतात पण तुमची साथ कधीच नाही सोडत. आणि स्वामी भक्त हा एकदम स्ट्रॉंग असतो. म्हणजे तो मनातून त्यांचं विल पॉवर खूप छान असते. जसं मी तुला मागच्या वेळेस बोलेल माझ्या पप्पांची, जसं विल पॉवर खूप आहे. स्वामी भक्त तुला जर बघायचा असेल ना तर तो एकदम स्ट्रॉंगच भेटणार. खूप स्वामी परीक्षा भरपूर घेतात, सोडणार नाही. तू कर दे परीक्षा, पण मी तुझ्या पाठीशी आहे. बस आता अजून मी काय बोलू. आता हे जे पादुका आहे, हे जे चरण आलेत पादुका आहेत, त्याच्याबद्दल फ्युचर मध्ये काय करण्याचा प्लॅन आहे? म्हणजे आता आपण सध्या आजूबाजूला तिथे आपण एक छोटीशी अशी एक तटबंदी लावलेली आहे, कारण का त्या पादुकांचं खूप महत्व आहे. त्याच्यावरती कोणी पाय देऊ नये किंवा काय चुकीचं होऊ नये. फ्युचर मध्ये काय करण्याचा प्रयत्न असेल इकडे? आता सध्या तरी आम्ही ती तटबंदी आहे ती व्यवस्थित अजून छान करणार, जोपर्यंत स्वामी इथे आहे तोपर्यंत तरी. आणि पुढलं आता आमचं मॅनेजमेंटची मीटिंग सगळं घेऊन मग आम्ही ते ठरवून ते आम्ही सांगणारच आहोत कसं काय ते पुढले प्लॅन्स. आम्ही आज आम्ही आनंद आम्हाला थोडं जास्त हे करून दे, मग ते हळूहळू आम्ही करू. आहेत ना आता आमचे एवढे सगळेजण, आणि आता अजून वाढलेले आहेत स्वामी भक्त, ते आता तेच करून ज्यांनी आम्हाला इथपर्यंत आणलं तेच आम्हाला पुढे घेऊन जातील. बरोबर, नक्कीच. एक ठिकाणी असं आहे की प्रत्येक ठिकाणी प्रत्येकांच्या घरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे, आणि एक ठिकाणी आपल्या उरण शहरामध्ये स्वामींनी स्वतःहून इथे येऊन त्यांचं सुद्धा आगमन दाखवलेलं आहे. खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. आणि या ब्लॉग मध्ये हेच दाखवण्याचा प्रयत्न होता. खूप प्रचंड मोठी गोष्ट आणि प्रचंड मोठा चमत्कार आपण मला सांगता येतो. बघा मित्रांनो, कसं आहे, प्रत्येक गोष्टीला एक तर्क असतो, वितर्क असतो. आपण ते तर्क वितर्क शोधण्यामध्ये राहिलो तर आपल्याला कुठलीच गोष्ट मिळणार नाही. लोकांना बघताना दगडामध्ये सुद्धा देव दिसतो. प्रत्येक माणसाची, प्रत्येक व्यक्तीची विचार करण्याची क्षमता आणि विचार करण्याचा मार्ग हा वेगवेगळा असतो. खूप लोक असे म्हणतील की हे नक्की स्वामींचे पाऊल आहेत, पण आहेत की नाही हे सुद्धा काहीकांच्या मनामध्ये असेल. पण ज्यांच्या मनामध्ये स्वामी आहेत, जे स्वामी समर्थ महाराजांमुळे जगतायत, त्यांना हे पावलं फक्त आणि फक्त स्वामी समर्थ महाराजांचीच पावलं म्हणूनच ते ओळखतील. कसं आहे, प्रत्येक गोष्टीला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही अप्रोच असतात. गेल्या वेळेच्या व्हिडिओमध्ये पण बरेचसे असे लोक होते ज्याने आम्हाला निगेटिव्ह कमेंट्स केल्या, पण मी त्या गोष्टीमध्ये कधीच पडलो नाही, कारण आपण चांगल्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतो. आपण भावभक्ती आणि स्वामींची प्रचिती दाखवण्याचा हा आपला उद्देश आहे. काकू, सगळ्यात आधी तुमचं नाव? माझं नाव सौ स्वाती भारत गलगुडे, उरण, आनंदनगर. बरं, स्वामी समर्थ महाराजांची सेवा केल्यानंतर आजपर्यंत कोणती प्रचिती आली आहे का तुम्हाला? भरपूर वेळ आली. त्या प्रचितीबद्दल आम्हाला थोडक्यात सांगू शकाल का? नक्की काय प्रचिती होती, नक्की काय मागणं होतं, किंवा नक्की काय स्वामीने तुमची इच्छा पूर्ण केली?
माझे मिस्टर 2020 साली जेव्हा कोरोना म्हणून डिक्लेअर झाले त्यावेळेला मी आणि माझे मिस्टर दोघंच घरात आणि माझी एकच मुलगी तिचं लग्न झाले. त्यावेळेला मी स्वामींना म्हटलं की म्हणजे माझ्या मिस्टरांचं आणि माझं म्हणजे एवढं पण वय नाही की आता जावं आणि जर माझ्या मिस्टरांचं काय झालं तर मी काय करणार, माझ्यासोबत कोण नाही आहे. आणि मी स्वामींना म्हटलं घरातूनच, कारण मी क्वारंटाईन होते, की मला जे शक्य आहे तो मी तुम्हाला म्हणजे प्रसाद म्हणून देईन, पण माझ्या मिस्टरांना ह्याच्यातून वाचवा. आणि माझे मिस्टर मला रोज फोन करायचे, त्यांच्यासोबत त्यांचे ग्रँडवेल परिवारची लोक होते आणि ते मस्त मोकडगिरीच्या हॉटेलमधून जेवण वगैरे मागून खायचे. आणि ते बाईकवर गेले आणि बाईकवरून घरी आले आणि सगळ्या पेशंटमध्ये ते एकटेच तरतरीत होते. आणि ते म्हणाले की अरे मला फुकट अडकवला ह्या लोकांनी, मला काहीच झालं नव्हतं. पण त्यांची टेस्ट तर पॉझिटिव्ह आली होती आणि त्यांना डायबिटीज, शुगर आहे. त्याच्यामुळे मी म्हणजे खूप टेन्शनमध्ये होते. मला खूप लोकांनी मॉरली सपोर्ट केला, शेजारी, नातेवाईक सगळ्यांनी, पण माझी पूर्ण श्रद्धा स्वामींवर होती. हा एक मोठा अनुभव. या गोष्टीला 5 वर्ष आता जवळजवळ होत आली. आणि आता रिसेंटलीचा अनुभव असा आहे की माझ्या मुलीची सेकंड डिलिव्हरी होती. ह्या 7 तारखेला ऑगस्टच्या तिचं सिझेरियन झालं. पण पूर्ण प्रेग्नन्सी आणि सगळी प्रक्रिया तिची किचकट होती. पण म्हणजे त्यांना हवे होतं मूल, म्हणजे सेकंड चाइल्ड. तर आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो की कशाला ह्याही असं करायचं, एक मुलगा असताना. म्हणजे मला एकच मुलगी असल्यामुळे आम्ही बोललो नव्हतो. पण पूर्ण मी स्वामींना बोलायची की जे काय होईल ते आणि माझी मुलगी दोन्ही सुखरूप मला हवे. बरोबर. पूर्ण स्वामींवर श्रद्धा ठेवून मी इथे दीपिका ताईकडे आली आणि तिला नारळ तिच्या हातात दिला आणि म्हटलं तू जास्त सेवा करते, तू स्वामींना साकडं घाल की माझ्या मुलीला ह्याच्यातून सुखरूप काढा आणि जे काय होईल ते आम्ही तुमचा प्रसाद म्हणून आम्हाला मान्य. नक्की. आणि दीपिका ताईंनी तो नारळ स्वामींना ठेवून माझं मागणं स्वामींना सांगितलं आणि तिने सुद्धा मला भरपूर भक्कम आधार दिला की काय ताई तू घाबरू नको, सगळं व्यवस्थित होईल. मी 7 ऑगस्टला थोडंसं त्रासदायक झालं पण व्यवस्थित पार पडलं. तिला मुलगी झाली आणि छान आहे बाळंती. मी दीपिका ताईला लगेच निरोप पाठवला दुसऱ्याच दिवशी आणि मी आल्यावर स्वामींना एक मुलगी झाली म्हणून प्रसाद तो सुद्धा मी दीपिका ताईच्या हातूनच ठेवला. अच्छा अच्छा. की तू स्वामींकडे माझं मागणं म्हणजे बरोबर पाठवलंस, कारण मध्ये दुवा जो लागतो तो कोणीतरी लागतोच. बरोबर. तर तिची सेवा एवढी आहे तर मी तिच्या हातून केलं आणि आम्ही खूप आनंदी आहोत. म्हणजे मुलगी माझी सुखरूप आज असल्यामुळे मी तिलाही आता व्हिडिओ कॉलवर दाखवलं आणि ही सगळी स्वामींचीच कृपा आहे आणि अशीच कृपा आमच्यावर राहू, सगळ्यांवरती राहू, ही स्वामींचरणी प्रार्थना. तुमचा जो अनुभव आहे तो अनुभव ऐकताना अंगावरती अक्षरशः काटा आला. खरंच सांगतो, असेच बरेचसे स्वामींचे चमत्कार, बरेचसे स्वामींचे अनुभव बऱ्याचशा लोकांना येतात, पण ते अनुभव आपल्या समोर येणं तेच महत्त्वाचं आहे. आणि हे अनुभव एक दुसऱ्यांना सांगितल्यानंतरच लोक स्वामींच्या अजून जवळ येतात, ही एक फॅक्ट आहे. आणि आपलं जेन्युइन हेच मत आहे की आपल्याला जे स्वामींनी दिले ते लोकांना पण द्यावे, लोक पण तितकेच खुश व्हावे. आणि खरंच जे आहे प्रत्येकजण आपण म्हणतो अशक्य शक्य करतील स्वामी जे अशक्य आहे ते शक्य करण्याची क्षमता ठेवतात आणि ते आपल्याला करून घेतात आपल्याकडून की तू याच्यामध्ये 100% दे, 100% नक्कीच हे पॉझिटिव्हमध्ये होणार. तुमचा अनुभव ऐकून खूप छान वाटलं. श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, फायनली एक सांगायची गोष्ट अशी की या सगळ्या कार्यक्रम म्हणजे हा सगळा जो ब्लॉग तयार झालेला आहे तो ब्लॉग फक्त आणि फक्त विशाल दादामुळे तयार झालेला आहे. कारण श्री स्वामी समर्थ. कारण सांगतो, दुपारी जेवणावरती असताना मला फोन आला की स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका आपल्या मठात आल्या. मला पहिलं कळलं नाही, नंतर समजलं की स्वामी स्वतः आपल्या मठामध्ये आलेत आणि ही गोष्ट सांगणार आहे हेच ते. मला पण एका माणसाने म्हणजे काकाही सांगितले, खैरे काका हो खैरे काका, हे जे व्यक्ती आहेत ते मला फोन करून सांगितलं असं असं आपल्या मठात झालेलं आहे, तू कॉन्टॅक्ट कर प्लीज यांना अंकितमध्ये. तर मी अक्षय यांना कॉन्टॅक्ट केलेलं. तर मला कॉन्टॅक्ट करेपर्यंत माझं एक विचार असतो ना की पहिला आपला हक्काचा माणूस कोण, तर त्यासाठी धन्यवाद की मला तुम्ही स्वामी समर्थ हक्काचा माणूस समजलात आणि पहिला कॉल मला आला, त्याबद्दल धन्यवाद.
तुमचं सुद्धा धन्यवाद की तुम्ही यांना सुचवलं की मला सांगावं म्हणून. खरंच स्वामींची कृपा आहे, ती स्वामीच नक्कीच. सांगतात ते सगळं. मी नक्कीच. पहिल्यांदाच त्याला सांगितलं का बोल हे घेऊन ये त्यांना, आणि आपल्याकडे असं आलेलं आहे, आणि ते खरोखर पहिल्यांदा तुम्हाला कॉन्टॅक्ट केला आणि तुम्हीही त्यांचा फोन उचलून आणि रिसिव्ह केला आणि तुम्ही आलेतच. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. तर मित्रांनो, व्लॉगला करूया एंड. व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. थोड्याशा मध्ये एक सेक्शन मध्ये थोडासा माझा आवाज ग्लिच होतोय. माईक नवीनच घेतलाय मित्रांनो, सो त्याला थोडंसं सवय होण्यासाठी थोडा वेळ लागेल, पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी या सगळ्या गोष्टीवरती लक्ष ठेवेन. हां, मठाचं ॲड्रेस जर हवा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मठाचा ॲड्रेस आहे. वर्बली सुद्धा तुम्हाला सांगतो. उरण स्टेशनला, रेल्वे स्टेशनला जर तुम्ही आलात तर स्वामी समर्थ मठ आनंद नगर जर तुम्ही म्हणालात तर कोणतेही रिक्षावाला तुम्हाला स्वामी समर्थ मठ आनंद नगरमध्ये पोहोचवेल. डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस आणि गुगल मॅपची लिंक सुद्धा दिलेली आहे. क्लिक केलं की डायरेक्ट तुम्ही गुगल मॅपला जाल, म्हणजे तुम्हाला डायरेक्टली डायरेक्शन मिळेल. सो या सगळ्या गोष्टी पुरवल्या आहेत. खूप छान आणि खूप क्लिअर स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका दिसत आहेत. जर तुम्हाला पॉसिबल झालं तर लवकरात लवकर येऊन तुम्ही दर्शन घ्या, हीच इच्छा. भेटूया पुढच्या अशा छान अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय.